जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉयज ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंग आपण केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला कमबॅकचा जो रील्स आहे तो इंस्टाग्रामवरती दिसलाच असेल, एकदम जबरदस्त व्हायरल चाललेला आहे. आणि मित्रांनो, त्याच डायलॉगवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, सर्वांनी बनवावा असा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ प्रत्येकाने कंप्लीट बघा आणि नक्की बनवून रील्सला अपलोड करा. आजचा व्हिडिओ जबरदस्त आहेच, त्यामुळे प्रत्येकाने रील्सला लाईक नक्की करा, या व्हिडिओला लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एस पी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर जे पण काय आजच्या व्हिडिओसाठी लागणारं मटेरियल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबत आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आयुष्यात कमबॅक असा असावा की तो प्रत्येक व्यक्ती तोंडात बोट घालून बसला पाहिजे, ज्याने आपल्याला शून्यात पाहिलंय. धन्यवाद. मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहे. सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन करून कनेक्ट करायचं आहे सर्व्हरसोबत. त्यानंतर या ठिकाणी CapCut Pro ॲप्लिकेशन हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल. CapCut Pro आहे ते घ्यायचं आहे. प्रो ॲप्लिकेशनमध्ये सर्व इफेक्ट्स भेटणार आहेत. जस्ट न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटो सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी तुमचा कुठला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी श्रीमान भाऊचा फोटो ॲड करून घेतलेला आहे. ठीक आहे, फोटो ॲड केल्याच्या नंतर या ठिकाणी जस्ट तुम्ही रेशो जो काय आहे याचा हा रेशो सगळ्यात पहिल्यांदा 9:16 हा उभा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी ॲड ऑडिओवरती क्लिक करून साऊंडवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या गॅलरीमध्ये म्हणजे मी डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलमध्ये दिलेलं आहे ते सॉन्ग तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग ॲड करून मी घेतलेलं आहे. हे स्टार्टला आपण करून घ्यायचं आहे पूर्णपणे. त्यानंतर याला आपण पूर्णपणे इमेजेसला 10 सेकंदापर्यंत खेचत न्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी झूम करून दाखवतो. इथे एक 10 सेकंदाचा एक बीट दिसते, तर इथंपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो याला आपण बीट्स अप्लाय करायचे. तर इथं बघू शकता जिथं जिथं आवाजामध्ये चढ आहे तिथं बीट अप्लाय करायचे. तर ऑडिओवरती क्लिक करायचं आहे 10 सेकंदाजवळ येऊन, आणि इथं बीट ऑप्शनवरती जाऊन इथे एक ॲड बीटवरती क्लिक करून बीट द्यायचे. ओके, त्यानंतर पुढं आल्यानंतर इथे एक बीट दिसत आहे आपल्याला 11 सेकंदाच्या समोर, तर इथं बीटवरती क्लिक करून ॲड बीट्सवरती क्लिक करायचं. ओके, तर अशा प्रकारे जिथं जिथं बीट दिसत आहेत तिथे तिथे मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो, टाईम बघू शकता, त्या टाईमलाच तुम्हाला बीट अप्लाय करायचं. सगळ्यात पहिला तर बीट मी 8 सेकंदापासून इथं 9.5 सेकंदापर्यंत असे घेतलेले तिथं आपण फ्लॅश इफेक्ट टाकायचं आहे. आणि इथं 10 सेकंदाजवळ एक आहे. 11 सेकंदाला बोललो होतो तिथं नाही द्यायचे आपण, बट या ठिकाणी 12 सेकंदाला एक द्यायचे, 14 सेकंदाच्या जवळ एक द्यायचे, अशा बीट्स द्यायचे आहेत. ओके, तर टोटली मी बीट्स दिलेले आहेत 5. तर 5चाही उपयोग तुम्हाला सांगेन. या ठिकाणी प्लसवरती क्लिक करायच्यानंतर या ठिकाणी व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि कुठलेही 2 व्हिडिओज ॲड करून घ्या. ठीक आहे, 2-3 व्हिडिओ आपल्याला लागणार आहेत, पण एकाच व्हिडिओमध्ये 3 व्हिडिओ होऊन जातील. इथेपर्यंत येऊन इथून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. पुढचा पार्ट मी इथून डिलीट करून टाकतो. ओके, हा एक डिलीट केला. नंतर हा एक आहे श्रीमान भाऊचा, इथंपर्यंत मी घेतला. याला स्प्लिट करायचं आहे, पुढं जायचं आहे आणि इथून पुढचा मला थोडासा पार्ट घ्यायचा आहे. तर मधला पार्ट कट करून इथंपर्यंत असा हा पार्ट. ओके, तर हे पार्ट असे करून घेतलेले आहेत मी, बघू शकता. त्यानंतर आपल्याला मित्रांनो यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांतर आपण स्टार्टला यायचं आहे. या ठिकाणी बॅक येऊन इथं ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. आणि इथं ओव्हरलेमध्ये तुम्हाला PNG मी दिलेला आहे, तर तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. PNG ॲड केल्यानंतर याला एंडपर्यंत वाढवायचा अशा प्रकारे. ओके, हा PNG वरती सेट करायचा आहे, थोडासा लहान करून घ्यायचा आपण. इथं मी थोडासा लहान केलेला आहे PNGला. ओके, आता स्टार्टला यायचं, या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि प्लस स्टार्टला एक प्लस की द्यायची ॲनिमेशनमध्ये, आणि त्यानंतर इथं एंडला एक ॲनिमेशन की द्यायची, एंडच्या थोडंसं अलीकडं. ओके, आणि स्टार्टचे जे आहे ते आपण झूम करायचे अशा प्रकारे. ओके, झूम केल्यानंतर इथं व्यवस्थित अशा प्रकारे सेट करा इमेजेस, म्हणजे या टाईपमध्ये मुवमेंट दिसायला पाहिजे. ओके, आता यानंतर इथं बघितलं तुम्ही 8 सेकंदाजवळ, तर इथे एक बीट दिलेले आपण, तर त्यावरती आपण इफेक्ट्स अप्लाय करायचे. आधी आपण स्टार्टचा इफेक्ट अप्लाय करूया. इफेक्ट्समध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्याच्यानंतर इथं ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला तो इफेक्ट बघायला भेटेल, कलरफुल झूम म्हणून आहे, किंवा इथं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये देखील तो इफेक्ट तुम्हाला इथं खाली बघायला भेटेल. ठीक आहे, इथं बघू शकता कलरफुल झूम. तर हा इफेक्ट आपण घ्यायचा आहे ॲड करून. ओके, इफेक्ट ॲड केलेला आहे आपण व्हिडिओवरती. तर याला आपण जवळपास साधारणतः 8 सेकंदाच्या थोडंसं अलीकडेपर्यंत घ्यायचं आहे. आणि ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे. स्पीड याचा थोडासा कमी करायचा आहे, लाईक 40 ते 45
करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दिसेल इथंपर्यंत आणि यावरती ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओ करायचं जेणेकरून वरचा PNG देखील अशा प्रकारे ब्लर दिसेल. त्यानंतर इथं 8 सेकंदाजवळ यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं स्क्रोल करायचं आहे आणि इथं तुम्हाला इफेक्ट एक लाईट इफेक्ट बघायला भेटेल. तर लाईट इफेक्ट कुठं दिसतंय बघायचं आहे. इथं बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्ये आपण आल्यानंतर लाईट इफेक्ट आपल्याला बघायला भेटेल. सो आपण लाईट इफेक्ट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. लाईट इफेक्टमध्येच तुम्हाला फ्लॅश इफेक्ट बघायला भेटेल. कुठलाही फ्लॅश देऊ शकता. तर मी फ्लॅश 4 घेतलेला आहे. फ्लॅश 4 घ्यायचं आहे आणि साधारणतः इथं दुसरी जी बीट आपण दिलेली आहे इथंपर्यंत इतकाच पार्ट आपला फ्लॅशचा अप्लाय करायचा. ओके. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथून पुढं हे जे लेयर्स आहेत यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि जे तुम्हाला ॲनिमेशन हवे असेल ते तुम्ही घ्यायचे. आता अनफोल्ड इथे ॲनिमेशन घेतो पण तो ॲनिमेशन 1 सेकंदपर्यंत घ्यायचा. ओके. पुढे यायचं आहे. पुढचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. नंतर तुम्ही नेक्स्ट कुठला तरी या ठिकाणी इफेक्ट घेऊ शकता. इथं क्रॉस शेक घेऊ शकता. 1 सेकंद ठेवलेला आहे. नंतर नेक्स्ट जी लेयर आहे यावरती आपण क्लिक करूया. ओके. तर मागचा जो आपला होता तो आपण वेगळा घेतला होता इथं. त्यानंतर इथं आणि तिसरा जो आहे तो तिसरा आपल्याला ॲनिमेशन कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर हा एक आपण चेक करून बघूया. हा थोडासा नॉर्मल वाटतोय. एकदम शेकी टाईप असा वाटला पाहिजे या पद्धतीनं आपण घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हा एक आहे रॉक व्हर्टिकली. हा 1 सेकंदापर्यंत जर ठेवला तर आपण चेक करूया. ओके. व्यवस्थित इथे अप्लाय झालेले आहेत इफेक्ट आणि आपला व्हिडिओ देखील बघू शकता रेडी झालेला आहे. यावरती तुम्हाला लोगो वगैरे ॲड करायचा असेल टेक्स्टवरती क्लिक करा. ॲड टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि तुमचा जो पण यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा जो काही लोगो असेल ॲड करून टाका. या ठिकाणी स्टाईलमध्ये जाऊन तुम्ही याची स्टाईल चेंज करू शकता. ओके. स्टोकची वगैरे साईज कमी करू शकता. इथून स्टोकची साईज वगैरे थिकनेस वगैरे कमी करू शकता. फॉन्ट चेंज करू शकता. महत्त्वाची गोष्ट जो तुम्हाला फॉन्ट हवा असेल तो तुम्ही सेट करा. थोडासा लहान करा आणि इथं असा सेट करून घ्या. ओके. सेंटरला बरोबर आपण इथं सेट करूया. तर त्यासाठी सेंटरला सेट करण्यासाठी बेसिकमध्ये जावा. स्केल याचं जे आहे ते बरोबर 0 ठेवायचं म्हणजे सेंटरला बरोबर ॲड होईल. 0 केलेलं आहे मी आणि साईज पण याची थोडीशी आपण नॉर्मली कमी करून घेऊ आणि ही लेयर जी आहे आपली टेक्स्टची हे आपण एंडपर्यंत वाढवून घेऊया. ओके. जिथंपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथंपर्यंत आपण वाढवून घ्यायचे. ओके. आता व्हिडिओ मित्रांनो रेडी झालेला आहे. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद. जय महाराष्ट्र.